नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 12 मार्च 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, यू गव्हर्नमेंट इंडिया व्हॅल्यू रँकिंग 2025 नुसार कोणत्या ब्रँडला भारतातील तिसरा सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून स्थान देण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमूल। अमूलला भारतातील तिसरा सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून स्थान देण्यात आले आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। लंडन UK स्थित यू गव्हर्नमेंट गटाने इंडिया व्हॅल्यू रँकिंग्स 2025 जाहीर केले। यू गव्हर्नमेंट इंडिया व्हॅल्यू रँकिंग 2025 ग्राहकांच्या पसंतीवर आधारित सर्वात मूल्यवान ब्रँड्सची माहिती प्रदान करते। यू गव्हर्नमेंट इंडिया व्हॅल्यू रँकिंगमध्ये ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि अमूल हे टॉप स्थानावर आहेत। अमूल ही भारतातील सर्वात मोठी दूध सहकारी संस्था आहे, ज्याने पहिल्या 3 मध्ये स्थान मिळवले आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, फेडरल बँकेचा पहिला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विद्या बालन। विद्या बालन यांची फेडरल बँकेची पहिली ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। फेडरल बँकेने पहिल्यांदाच एखाद्या सेलिब्रिटीला ब्रँड ॲम्बॅसेडर बनवले। फेडरल बँक ही भारतातील खाजगी क्षेत्रातील बँक आहे। फेडरल बँकेचे मुख्यालय कोची, केरळ येथे आहे व फेडरल बँकेची स्थापना 1921 मध्ये झाली। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, जयपूर येथे आयोजित आयफा पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार जिंकले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लापता लेडीज। लापता लेडीज या चित्रपटाने आयफा पुरस्कार 2025 मध्ये सर्वाधिक पुरस्कार जिंकले। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। जयपूरमध्ये आयफाच्या 25व्या एडिशनचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये लापता लेडीजने सर्वाधिक 10 पुरस्कार पटकावले आहेत। लापता लेडीजला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही मिळाला। लापता लेडीजचे दिग्दर्शक किरण राव आहेत। या प्रश्नामध्ये आयफा पुरस्कार 2025 बद्दल बोलण्यात आले, त्यामुळे आपण आयफा अवॉर्ड्स 2025 बद्दल अजून थोडीशी माहिती बघूयात। आयफा अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे लापता लेडीज यांना। सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार कार्तिक आर्यन याला मिळाला आहे भूल भुलैया 3 साठी। सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे नीतांशी गोयल लापता लेडीजसाठी। सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किरण राव यांना लापता लेडीजसाठी। सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक ठरले आहेत राम संपत लापता लेडीजसाठी। सर्वोत्कृष्ट गायक ठरले आहेत जुबिन नौटियाल आर्टिकल 370 साठी। सर्वोत्कृष्ट गायिका ठरल्या आहेत श्रेया घोषाल भूल भुलैया 3 साठी। भारतीय चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला आहे राकेश रोशन यांना। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न चौथा आहे, भारतातील कोणत्या राज्यात चापचर कूट उत्सव साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मिझोराम। मिझोराम राज्यात चापचर कूट उत्सव साजरा केला जातो। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। हा सण विशेषतः झूम लागवड पूर्ण झाल्यानंतर मार्चमध्ये साजरा केला जातो। या उत्सवात पारंपरिक मिझो नृत्य जसे की चेराव, बांबू नृत्य केले जाते। लोकसंगीत सादरीकरण केले जाते। सांस्कृतिक परेड केली जाते। हस्तकला प्रदर्शने केली जातात। या उत्सवात पारंपरिक खेळ केले जातात। या उत्सवात मिझोंचे पारंपरिक पोशाख आणि पाककृतींचे प्रदर्शन केले जाते। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 5वा आहे, कोणत्या संस्थेने BM-04 क्षेपणास्त्र विकसित केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDOने BM-04 क्षेपणास्त्र विकसित केले आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। हे एक लहान पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, ज्याचे अलीकडेच हैदराबाद येथील विज्ञान वैभव 2025 संरक्षण प्रदर्शनात अनावरण करण्यात आले। BM-04चा पल्ला 400 ते 1500 किलोमीटर आहे, जो मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांशी ओव्हरलॅप होतो। अचूक लक्ष्यीकरणासाठी GPS आणि
भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणालीसह उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली वापरली जाते। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 6वा आहे, कॅनडाचा पुढील पंतप्रधान म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मार्क कार्नी यांची कॅनडाचा पुढील पंतप्रधान म्हणून घोषणा करण्यात आली आहे। एक एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। 9 वर्षाहून अधिक काळ पदावर राहिल्यानंतर जस्टिन ट्रूडो यांच्या जागी कॅनडाच्या सत्ताधारी लिबरल पक्षाचे नवे नेते माजी केंद्रीय बँकेचे गव्हर्नर मार्क कार्नी यांची कॅनडाचा पुढील पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 7वा आहे, भारत आणि कोणत्या देशामध्ये खंजर लष्करी सराव केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, किर्गिझस्तान। किर्गिझस्तान आणि भारत या 2 देशांमध्ये खंजर लष्करी सराव केला जातो। काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। 10 ते 23 मार्च 2025 या कालावधीत किर्गिझस्तानमध्ये खंजर लष्करी सरावाची 12वी आवृत्ती आयोजित केली जात आहे। या लष्करी सरावाची सुरुवात 2011 मध्ये सर्वात प्रथम करण्यात आली। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 8वा आहे, NMDC म्हणजेच नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक CMD म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमिताभ मुखर्जी। अमिताभ मुखर्जी यांची NMDCचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। त्यांचा कार्यकाळ 29 फेब्रुवारी 2028 पर्यंत किंवा सरकार नवीन आदेश जारी करेपर्यंत राहील। NMDC, आता NMDC बद्दल थोडीशी माहिती बघूयात। NMDC ही भारत सरकारची PSU आहे जी खनिज उत्खनन आणि उत्पादनात काम करते। हे भारतातील सर्वात मोठे लोह खनिज उत्पादक आणि निर्यातक आहे। NMDCची सुरुवात 1958 मध्ये करण्यात आली। NMDCचे मुख्यालय हैदराबाद, तेलंगणा येथे आहे। पुढील प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतातील पहिल्या AI सक्षम सौर उत्पादन लाईन AI पॉवर्ड सोलर मॅन्युफॅक्चरिंग लाईनचे उद्घाटन कोणी केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रल्हाद जोशी। प्रल्हाद जोशी यांनी भारतातील पहिल्या AI सक्षम सौर उत्पादन लाईनचे उद्घाटन केले। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। प्रल्हाद जोशी हे केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आहेत ज्यांनी उद्घाटन केले। ही मॅन्युफॅक्चरिंग लाईन सुरतमध्ये सुरू करण्यात आली। हे गोल्डी सोलर या सौर ऊर्जा कंपनीने त्यांच्या उत्पादन सुविधेत आणले आहे। ही एक फॅक्टरी किंवा प्रोडक्शन लाईन आहे जिथे सोलर पॅनल बनवले जातात आणि ते AI तंत्रज्ञानाने नियंत्रित केले जाते। पुढील प्रश्न बघूयात। शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 आहे, प्रोजेक्ट हिफाजत कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पंजाब। पंजाब राज्य सरकारने प्रोजेक्ट हिफाजत सुरू केला आहे। या प्रोजेक्टबद्दल काही एक्स्ट्रा माहिती बघूयात। या प्रकल्पाचा उद्देश महिलांना 24 तास हेल्पलाईन, समर्थन आणि त्वरित सहाय्य प्रदान करणे आहे। या प्रकल्पाअंतर्गत 2 हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत। या प्रकल्पाअंतर्गत महिलांची सर्व प्रकरणे त्वरित सोडवली जाणार असून महिलांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे। अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत। तुम्हाला प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर देखील करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।